पत्र जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत हे पूर्ण महाराष्ट्रभर हे धरणे आंदोलन असेच पुढे चालू राहणार। आज 5वा दिवस असून आज 5 दिवसापर्यंत म्हणजे कुठलाही संवाद झालेला नाही किंवा मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली नाही। आज चर्चा चालू आहे असा प्राथमिक माहिती मिळालेली आहे। पण यात जर प्रश्न मार्गी लागले तर ठीक आहे, जर प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही धाराशिवमधून तर करणारच आहोत, पण पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यात तीव्र असं धरणे आंदोलन करणार आहेत। आजपर्यंत धरणे आंदोलनाला आम्ही सर्व कंत्राटी कामगार एकत्र येऊन जवळपास 250 ते 300 कंत्राटी कामगार या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि जर आमच्या मागण्या लवकर मान्य नाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन, जसं की आज 5व्या दिवसापासून अर्धनग्न आंदोलनाला बसलेलो आहोत, असंच यापेक्षाही तीव्र आंदोलन इथून पुढे भविष्यात आम्ही करणार आहेत। आमदार साहेबांनी आज आपल्या आंदोलनास्थळी भेट दिली, काय आश्वासन दिलं? आज या ठिकाणी माननीय आमदार कैलासदादा पाटील साहेब या ठिकाणी आले आणि कंत्राटी कामगारांचे प्रश्न पूर्ण समजून घेतले आणि त्या प्रश्नाचा पूर्ण उलगडा आपण लवकरच करणार। आणि त्यांनी बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी डायरेक्ट फोन करून पण संपर्क साधला आणि इथले जे काही समजा प्रश्न आहेत स्थानिक ते सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतो आणि विधिमंडळामध्ये पण शासनाचं लक्ष वेधू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि ते नक्कीच तुमचं आश्वासन पूर्ण करतील असं मी संयुक्त समितीच्या वतीने त्यांचे धन्यवाद व आभार मानतो।